श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. प्रदोष व्रत प्रदोष काळात भगवान शंकराचे 100% चमत्कारिक सौभाग्य प्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्ती प्रभावशाली उपाय. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात किंवा शुक्ल पक्षात त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केला जातो. धार्मिक मान्यता आहे की या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा आराधना केल्याने भक्तांची जी काही मनोकामना इच्छा आहे ती पूर्ण होते, आयुष्यात सुख शांती समृद्धी येते. आणि प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिवाची आणि शिवलिंगाची पूजा केल्याने आणि शिवलिंगावर 1 लोटा जल समर्पित केल्याने सर्व भक्तांच्या जीवनातील दुःख समाप्त होतात. या दिवशी भगवान शिवाबरोबर माता जगतजननी जगदंबा माता पार्वतीची सुद्धा पूजा आराधना केल्याने आपले जीवन सुखमय होते. अशी मान्यता आहे की या दिवशी शुभ दिवशी भगवान भोलेनाथ पूजा केल्याने सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव जीवनातून नष्ट होतो, दूर होतो आणि ग्रहांचा शुभ फळ प्राप्त होतो. प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान भोलेनाथाला स्मरण करून व्रताचा मनोभावे संकल्प केला जातो. दिवसभर व्रत केले जाते. शक्य असेल तर सकाळीही शिवलिंगावरती 1 लोटा जल मनोभावे समर्पित केले तरीही चालते. संध्याकाळी प्रदोष काळ चालू होण्या अगोदर एकदा फिरून स्नान करून घ्यावे. प्रदोष काळात आजपासून कुठेही शिवमंदिर असेल किंवा मंदिरात जाऊन मनोभावे 1 लोटा जल समर्पित करून गाईचे शुद्ध कच्चे दूध, शुद्ध तूप, मध, हिरवे मूग, अखंड तांदूळ, बेलपत्र, पांढरे फूल हे सर्व मनोभावे शिवलिंगावरती समर्पित करावे आणि हातात अक्षता किंवा फूल घेऊन प्रदोष व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी. नसेल शक्य तर मनोभावे श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. सकाळ संध्याकाळी प्रदोष व्रताच्या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेली खीर प्रसाद म्हणून भगवान शिवाला समर्पित करावी किंवा जे काही गोड फळे आहेत किंवा उसाचा रस सुद्धा प्रसाद दाखवला तरीही चालतो. प्रदोष व्रतात मिठाचा कधीही वापर करू नये. मीठ प्रदोष व्रतासाठी वर्ज्य आहे. तुम्ही दिवसभरात फळाहार करा. शक्य नसल्यास तुम्ही उपवासासाठी जे फळाहार खाता ते खाल्ले तरीही चालेल. या दिवशी पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाच्या वस्तू गरजू व्यक्तींना दान कराव्या, त्यामुळे शुभ फळ प्राप्त होते. यावेळेस प्रदोष व्रत बुधवार दिवशी आलेला आहे, त्यामुळे हा प्रदोष बुध ग्रहाला मजबूत बनवतो. बुध प्रदोष शुभ फळांना प्राप्त करणारा होतो. बुधवारचा दिवस भगवान गणेशाला समर्पित असतो, त्यामुळे मनोभावे विघ्नहर्ता भगवान गणेशाची सुद्धा पूजा मंत्रजाप अवश्य करा. शुभ फळ प्राप्त होईल. यावेळेस आषाढ मास कृष्ण पक्षातील प्रदोष व्रताचा प्रारंभ त्रयोदशी तिथी 3 जुलै बुधवार सकाळी 7:11 चालू होऊन 4 जुलै गुरुवारी सकाळी 5:54 समाप्त होणार आहे. त्यामुळे प्रदोष काळाचा प्रदोष व्रत 3 जुलै बुधवारी आहे. 3 जुलैला बुधवारी बुध प्रदोष व्रताची विधी केली जाईल. ज्या लोकांना या दिवशी व्रत करणे शक्य नाही ते पण या दिवशी भगवान शिवाची पूजा विधी मंत्र जप प्रदोष काळात करू शकतात किंवा ऐकू शकतात. असे केल्याने व्रत करणाऱ्या इतकेच फळ प्राप्त होते. 3 जुलै प्रदोष काळाचा वेळ संध्याकाळी 6:27 ते 7:57 पर्यंत राहील. हा खूप महत्त्वाचा प्रदोष काळाचा शुभ मुहूर्त आहे. याच काळात भगवान शिवाची पूजा आराधना केली पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस घरातून कुठे बाहेर असाल तर यावेळेस भगवान शिवाची जिथे कुठे बसला आहात, जे काही तुमचे महत्त्वाचे काम चालू आहे तिथे शिवाचे स्मरण करून श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप ठेवावा आणि मिठाई किंवा फळ बाजूला काढून नंतर ते गरजू गरिबांना व्यक्तींना दान म्हणून द्यावी. ज्यावेळेस तुम्ही घरी याल केव्हाही घरी याल तेव्हा शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी. घरी आल्यानंतर शिवलिंगाची पूजा करू शकत नसाल तर जो काही भगवान शिवाचा माता पार्वतीचा फोटो मूर्ती आहे त्याची मनोभावे पूजा करून तुम्ही मनापासून जी काही प्रार्थना आहे, इच्छा आहे ती भोलेनाथाला सांगावी. भगवान भोलेनाथ माता पार्वती ती इच्छा तुमची नक्की पूर्ण करतील. शिवलिंगात अद्भुत शक्ती सामावलेली असते, त्यामुळे प्रदोष दिवशी प्रदोष काळात जो कोणी शिवलिंगाची मनोभावे पूजा करतो, शिवलिंगाजवळ 1 दिवा प्रज्वलित करतो, त्याच्यावर महादेवाची सदैव कृपा राहते. आता आपण प्रदोष काळात तुमचे संकट दुःख निवारण करणारे
उपाय पाहणार आहोत. नंबर 1. विष्णू पुराणात स्कंद पुराणात असे म्हटले की भगवान नारायण स्वयं आवळ्याच्या झाडाखाली प्रदोष दिवशी प्रदोष काळात विश्राम करतात. तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली बुडात फक्त एक चिमूटभर हळद भगवान हरिहर महादेव या नामाचा जप करत मनोभावे समर्पित करावी आणि नंतर पूर्वेकडे तोंड करून त्या हळदीवरती 1 लोटा जल मनोभावे हरिहर महादेव स्मरण करून समर्पित करावे. पण एकच नियम ठेवायचा आहे की या प्रदोष पासून पुढील येणाऱ्या प्रदोषपर्यंत दररोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरात धनाची प्राप्ती होते. माता लक्ष्मी सदैव घरात नांदते. नंबर 2. प्रदोष दिवशी प्रदोष काळात 1 लोटा जलात लाल किंवा पिवळे चंदन टाकून भगवान शिवाच्या शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून समर्पित करा. भले तुम्ही व्रत करा अगर ना करा, पण तुमचे जे काही मनोकामना आहे ती या 1 लोटा जलामुळे नक्की पूर्ण भोलेनाथ करतील. नंबर 3. मासिक प्रदोष किंवा शिवरात्री 12 महिने येते, तर येणाऱ्या प्रत्येक प्रदोषला किंवा मासिक शिवरात्रीला व्रत करा अगर ना करा, एक नियम ठेवा की प्रदोष दिवशी या 3 ठिकाणी मनोभावे दिवा लावावा. या ठिकाणी दिवा लावल्याने 3 महिन्याच्या आत सौभाग्यासाठी असो किंवा तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल तर तो शिवशंकर माता पार्वती नक्की पूर्ण करणार. पहिला, बेलपत्राच्या झाडाखाली 1 दिवा, पण त्या दिव्यात शिवशक्ती अशा 2 वाती लावून मनोभावे प्रज्वलित करावा. दुसरा, शिवमंदिरात जाऊन शिवाच्या मंदिराच्या चौकटीत 1 दिवा लावावा, पण त्यातही 2 वाती शिवशक्ती या नावाच्या लावून दिवा प्रज्वलित करावा. तिसरा, आपल्या आवळ्याच्या झाडाखाली 1 दिवा, पण त्या दिव्यातही 2 वाती शिवशक्ती या नावाने प्रज्वलित कराव्या आणि मनोभावे नमस्कार करून तुमची जी काही इच्छा आहे ती हृदयापासून त्या भोलेनाथाला प्रार्थना करावी. भगवान शंकर आणि माता पार्वतीला मनापासून सांगावे. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती जी काही इच्छा आहे ती पुढील येणाऱ्या प्रदोषपर्यंत नक्की पूर्ण करतील. नंबर 4. प्रदोष दिवशी बुध ग्रहाची संबंधित वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान शिवाच्या आशीर्वादासह बुध ग्रहही तुमच्या पत्रिकेत बलवान होतो. प्रदोषच्या दिवशी हिरव्या भाज्या, सोललेले हरभऱ्याची डाळ दान करा किंवा गायीला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला आत्मसन्मान मिळेलच, पण मानसन्मानही मिळतो. शिवाचा आशीर्वाद कायम प्राप्त होतो. नंबर 5. नवग्रहातील शुक्र हा प्रभावशाली ग्रह आहे. कुंडलीतील शुक्र दोष असल्यास विवाह अडथळे येतात, विवाह जमण्यास अडथळे येतात, जमलेले विवाह मोडतात, तर शुक्र बलवान होतो. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पाण्यामध्ये मध आणि पांढरे तीळ टाकून महादेवाच्या शिवमंदिरात शिवलिंगावरती मनोभावे अभिषेक करावा आणि 1 तुपाचा दिवा मनोभावे शिवशक्ती म्हणून प्रज्वलित करावा आणि प्रार्थना करावी, तर तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईकही करून आता लगेच सबस्क्राईबही करा. हर हर महादेव. धन्यवाद.